आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं काम साधना म्हणून काम करता किंवा एखाद्या कामाकडे साधना म्हणून बघता ना, त्यावेळेला तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीने जातं पुढे. मग तुम्हाला छोट्या-छोट्या शिल्लक म्हणजे फुटकळ म्हणतो आपण, हं. त्या फुटकळ अडचणींची भ्रांत बाळगायचं कारणच उरत नाही. मग आपण फक्त झपाटल्यासारखे काम करत राहतो. त्याचा रिझल्ट किती येईल? हं. हां. तो किती टक्के येईल? किती विद्यार्थी पास आउट झाले तर त्यातल्या किती लोकांना नोकऱ्या लागेल? हा हं. हिशेब खरं तर मांडायचाच नसतो आणि शहाणा माणूस ते मांडणार नाही. हां. तो त्याच्याकडे साधना म्हणून बघेल. आम्ही दोघांनी त्याला साधना मानलं आणि म्हणून ते काम करत राहिलो. परमेश्वरानं सतत आम्हाला खूप यश दिलं. खूप विद्यार्थी आपले स्वतःच्या पायावरती उभे राहिले. खूप हं. चांगल्या नोकऱ्या त्यांनी मिळवल्या. आणि मुळात एक गोष्ट काय असते ना, यशस्वी होणं हे खूप सोपं असतं हं. बऱ्याचदा. हं. कुठल्यातरी क्षेत्रात जे तुम्ही गोल सेट केलाय ते गोल अचीव्ह करणं हे सोपं असतं. एवढं अवघड नसतं काही. हं. आपण जे काम करतोय हे एवढं दुर्घट काम आहे हे. हं. एवढं आव्हानात्मक चॅलेंजिंग काम आहे, की हे काम करणं हे जे ध्येय आहे आपलं, हे अचीव्ह करणं मुळात खूप 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 अवघड आहे. त्याच्यात थोडंफार आपण जवळ जाण्याचा प्रयत्न केला ना, तरी खूप मोठं यश आपल्याला ते मानावं लागतं. आणि हे माणसाचं काम नाही. हं. आपण कोण आहोत? काम करणारे आपण कोण आहोत? मी देवता, आम्ही करतो हे तुम्ही बघताय. तुम्हाला असं वाटतं की आम्ही करतोय. पण याच्या मागची प्रेरणा, याच्या मागची ताकद, याच्या मागची ऊर्जा ही परमेश्वर आपल्याला देत असतो. हे त्याने ठरवलंय तुम्ही हे काम करायचंय. खरंय. हां. आणि त्या भावनेतनं हे काम चालू असतं.